ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत मंजूर। राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना दिलासा। पैसे 8 ते 10 दिवसात बँक खात्यामध्ये जमा होणार। उद्यापासून नुकसानग्रस्त भागांचा दौरा करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश। शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचं काम सुरू, मुख्यमंत्र्यांची माहिती। दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा पुरात बुडाला। घरामध्ये चिखल, अनेकांचे संसार उघड्यावर। माय माऊलींनी फंबरडा फोडला। पिकं जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। दिवाळी आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा। राज्यामध्ये 70 लाख एकरवर नुकसान, पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू, भरणेंची माहिती। सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण स्थिती। करमाळा आणि माढा तालुक्यात नद्यांना पूर, बोट आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन। अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान। करमाळा तालुक्यातील संगोबा मंदिर परिसरात रेस्क्यूसाठी गेलेली बोट पंक्चर। थर्मोकॉलच्या प्लेटवर बसवून नागरिकांचा रेस्क्यू। पुराच्या पाण्यामध्ये 90 जण अडकले। बीड जिल्ह्यामध्ये अनेक गावांना पुराचा वेढा। गेवराई तालुक्यातील पिंपळगाव कानडा गावात लष्कराच्या टीमकडून पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचा रेस्क्यू। NDRFची एक तुकडी दाखल। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाणी पातळी वाढली। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। केंद्र सरकारने तातडीने 10,000 कोटींची मदत द्यावी। पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका। आधी शेतकऱ्यांची भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा, उद्धव ठाकरे यांची मागणी। काहींना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची सवय, मात्र त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर। अतिवृष्टीमुळे बळीराजा चोहू बाजूने उद्ध्वस्त झालाय। देवाभाऊ आता वाट कसली बघताय? महाराष्ट्रामध्ये तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करा, खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोलापूर, धाराशिव, बीडमधील पूरस्थितीचा आढावा घेणार। पूरग्रस्तांना कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही। मदतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आधार बनूया, अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। परळी पवनेर गावाला पाण्याचा वेढा। माजी मंत्री धनंजय मुंडेंकडून बोटीतून पाहणी। सरकार तुमच्या पाठीची, काळजी करू नका, मुंडेंनी शेतकऱ्यांना धीर दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर। नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्यात। शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही। मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलकातामध्ये पूर, 7 जणांचा मृत्यू। रस्ते 3 फूट पाण्याखाली बुडाले। विमान आणि मेट्रो सेवांवर त्याचा परिणाम। हावडामध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली। रस्ते चांगले करा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुणे पालिका आयुक्तांना सूचना। मुख्यमंत्र्यांकडूनच पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे खड्ड्यांची तक्रार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।